काही अडचण नाही. मग पुढे जायला काय हरकत आहे का? का कुणाला समजलं नसेल तर मला एखादा प्रश्न विचारा, ही समजलं नाही, हा पॉइंट नाही समजला, मी तुम्हाला पुढे जातो. मी सांगतो, पुन्हा एकदा सांगतो. पुन्हा एकदा सांगायचं असेल तर सांगा मला. काय अडचण नाही, पुन्हा सांगायचंय का? समजले सर, ओके. चला, आपल्याला नवा टॉपिक सुरू करायचा आहे. नवा टॉपिक सुरू करायचा आहे. ह्याच्यावर भरपूर उदाहरणं झालेत. भरपूर उदाहरणं झालेत. नवं टॉपिक आपल्याला गणिती क्रिया, बुद्धिमत्तेमधला गणिती क्रिया हा नवा टॉपिक सुरू करायचा आहे. बर, पुन्हा एकदा सांगतो मी. एका विद्यार्थ्यानं म्हणलेलं आहे, पुन्हा एकदा सांगा. त्यामुळं मी एका मिनिटात व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करतो. हे कथ्थक आहे. कथ्थक व्यतिरिक्त म्हणजे कथ्थक सोडून इतर सर्व नृत्य प्रकार येणारे नृत्य कोणत्या अक्षराने दाखवलेले, म्हणजे सर्व मध्ये पाहिजे, फक्त वर्तुळात नको. आता अक्षर, असं अक्षर कोणतं आहे बघा, झेड. बघा, झेड त्रिकोणात आहे. झेड हे भरतनाट्यम मध्ये आहे आणि झेड या चौरसामध्ये आहे. म्हणजे झेड जो अक्षर आहे ते सर्व नृत्य प्रकारमध्ये आहे. म्हणजे ह्याचं उत्तर आहे झेड. ओके, समजलं पुढं? झेड हे अक्षर सर्वांमध्ये आहे, त्रिकोणामध्ये आहे. फक्त कथ्थक मधलं घ्यायचं नव्हतं आपल्याला. आता कथ्थक व भरतनाट्यम हे दोन्ही नृत्य प्रकार न येणारे, कथ्थक व भरतनाट्यम. कथ्थक कोणतं आहे का? कथ्थक व भरतनाट्य हे दोन्ही प्रकार न येणारे का, हे हे बघू. वर्तुळ आणि हॅपी हे, बर्थडे टू यू. हा, हॅपी हे ह्या बर्थडे दोन आकृत्या टू सोडून, हे दोन आकृत्या सोडून पी आणि वाय, पी आणि वाय हे जे पुन्हा माईक, हॅपी बर्थडे ज्यांचं चालू आहे ना त्यांचा माईक प्लीज बंद करा बरं. पी वाय, पी आणि वाय काय आहेत? कथ्थक मध्ये नाही आणि भरतनाट्यम मध्ये नाही. कथ्थक व भरतनाट्यम हे दोन्ही नृत्य प्रकार न येणारे म्हणजे कोणता? ह्या दोन आकृती, ही एक आकृती आणि ही आकृतीत नसणारी. पी आणि वाय सिंपल आहे. आता राहिलं तिसरा प्रश्न. केवळ कुचिपुडी व भरतनाट्यम हे हे दोन्ही नृत्य प्रकार करता येणारे नृत्य कोणत्या अक्षराने दर्शविले आहेत? मला बसता नाही बाबू. केवळ कुचिपुडी आणि भरतनाट्यम. बघा, कुचिपुडी आणि भरतनाट्यम हे दोन्ही मध्येच पाहिजे. आता कोणतं आहे बघा, आर. बघा, आर अक्षर. आर अक्षर त्रिकोणात आहे आणि भरतनाट्यम मध्ये आहे. बाकीचे सगळे अक्षर वेगवेगळे, वेगवेगळ्या घटकामध्ये आहे, वेगवेगळ्या आकृत्यामध्ये आहे. त्यामुळे फक्त आर हे अक्षर बरोबर आहे. आता अत्यंत महत्वाचा भाग, ज्याच्यावर प्रश्न सातत्यानं विचारले गेलेले आहेत, असा एक भाग आपण गणिती क्रिया हा नवा टॉपिक आपण घेत आहोत. गणिती क्रिया. आता गणिती क्रिया म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहित आहे.
गणितामध्ये वेगवेगळ्या क्रिया आहेत. कंस आहे, हा, बेरीज आहे, वजाबाकी आहे, भागिले आहे, गुणाकार आहे. हा, ह्या वेगवेगळ्या क्रिया आहेत. तर ह्या वेगवेगळ्या क्रिया करताना आपल्याला काही क्रम आपल्याला ठरवावा लागेल. त्या क्रमानं जर गणित सोडवले तर ते गणित बरोबर येण्याची शक्यता जास्त असते. हम्म? तर त्यासाठी एक नियम आहे, कंचे भागू बेव. बऱ्याच जणांना माहित असेल कदाचित, कंचे भागू देव, भागू बेव. कंचे म्हणजे कंस, कंसाचे भागाकार, गुणाकार, बेरीज, आणि शेवटी कोणती क्रिया करायची? वजाबाकी. कंस, भागाकार सुरुवातीला, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. आता ही काय आहे? ही जरी नियम असेल तर ह्याला भरपूर जर जेव्हा प्रॅक्टिस करतो त्यावेळेस आपल्याला कॉन्फिडन्स येतो, आत्मविश्वास येतो की गणित कशी सोडवायची. तर एक दोन नको. उदाहरणं घेऊ आपण. हम्म? एक दोन उदाहरणं ह्याच्यावरले. अं, आवाज यायला लागलाय काही विद्यार्थ्याचा. चे म्हणजे हा बरोबर आहे, कंसाचे. कंसाचे, प्लीज माईक ऑफ करा सर्वांनी. कंसाचे भागू बेव, कंसाचे भागू बेव. प्लीज ऑफ करा आवाज. आवाज ऑफ करा प्लीज. कुणाचा तरी आवाज येतोय त्यामुळे सगळा क्लास डिस्टर्ब होतोय. मी बघू का एकदा कुणाचा माईक ऑन आहे? हे 692926 हा नंबर आहे कुणाचा तर, मोबाईल नंबर, नाव नाहीये ह्याच्यावर. ह्यांचा माईक ऑन आहे. नंतर हा, फक्त एक नंबर हा का, 692926 हा काहीच तरी नंबर आहे, ह्याचं नाव नाही ह्याच्यावर. प्लीज तुमचा मोबाईल ऑफ करा प्लीज. माईक ऑफ करा. स्क्रीन व्यवस्थित दिसते का? काय अडचण नाही ना? स्क्रीन स्क्रीन व्यवस्थित दिसते नाही, काय अडचण नाही ना? ठीक आहे, ओके. आता हे आपण गणित सोडवायचा प्रयत्न करू. बघा हे कसं सोडवायचं. आता 52 - 4 × 5 आहे. ओके ओके, आलं लक्षात. मला वाटलं होतं, एक मला कॉल आला होता. हा. आता बघा, 52 - 4 × 5. आता हे 4 × 5 आहे आणि इथं 8/2 आहे. ह्या क्रिया अगोदर करून घ्यायच्या. कोणत्या? 52 - 4 × 5, 4×5 = 20. हे अधिकचं चिन्ह ऍज इट इज. 8/2, 8/2, 8ला 2 न भाग द्यायचा आहे. बेचोक 8, 4चा भाग गेला. 8/2 का, 8/2 असं सुद्धा लिहितो आपण. 8/2, बेक बे बेचोक 8. हा, आता आता तुम्ही
ह्या दोन पद्धतीने सोडवता येते बरं का. आता भागाकार गुणाकार झाला, बेरीज वजाबाकी करा, किंवा डावीकडून काय आहे जवळ पहिल्यांदा ते सुद्धा करा, काही अडचण नाही, चुकत नाही. 52 - 20 चालेल. 52 मधून 52 - 20 किती होत आहे? 42 - 32. 52 मधून 32 गेले, 52 मधून 20 गेले, 32 अधिक 4, 32 अधिक 4 36. समजलं का काय केलंय? चला, समजलं नसेल तर पटकन टाका, समजलं नाही सर डबल सांगा, नाहीतर मी पुढचं घ्यायला मोकळं आहे. भरपूर उदाहरणं घ्यायचे त्याच्यावर, तुम्हाला आलंच पाहिजे प्रत्येक उदाहरण. चला, हा, आता इथं 16 × 5, 5/10. आता ह्यातलं कोणती क्रिया करायची अगोदर? बघा, 16 × 5 ही एक क्रिया गुणाकाराची, आणि 5/10 ही एक भागाकाराची क्रिया आहे. तर आपल्या नियमानुसार काय करायचं? भागाकार अगोदर करायचा. काय करायचं? भागाकार अगोदर करायचा. बघा, 16 × 5/10 आहे का नाही? 5/10 मी जसं 8/2 आहे ना, आता मी असं लिहिलं, बरोबर आहे का नाही? 8/2, 8/2, 8/2. आता 5/10 आहे का नाही? मी असं लिहितो, 5/10, 5/10. ह्याचा भागाकार किती होतो बघा बरं? 5 × 1 = 5, 5×2 = 10. ब्लर दिसत आहे. बघा, 5/10 आहे का नाही? 5/10, तर 5/10 लिहिलं. 5 × 1 = 5, 5×2 = 10. म्हणजे ह्याचं किती आलं उत्तर आपलं? 5/10चं 1/2. आता इथं क्रिया करा, करा क्रिया, काय अडचण नाही. 4 - 3 1. दोन क्रिया केली आपण. 5/10 1/2 आलं, आणि 4 - 3 1 आलं. आता इथं 16 × 2 आहे, 16 × 2 आहे, 16 × 2. आता 2 न काय करायचं? 16ला भाग द्यायचा. छेदस्थानी 2 आहे ना, छेदस्थानी 2 आहे, तर 16ला भाग द्या. बे 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 16, बे 16. 8 × 1 8 × 1 8 अधिक 1 बरोबर 8 आणि 1 9. पुन्हा सांगू का? डबल सांगायचं असेल तर डबल सांगू शकतो. डबल सांगायचंय का? समज नसेल तर सांगा, स्टेप विचारा, कोणती स्टेप, कोणती स्टेप समजली नाही ती विचारू शकतात. चला, 2 चौरसचा 1 सोडवायचा, 2 सोडवायचा, 1 सोडवायचा. काय म्हणले अर्चना ताई? काय म्हणले तुम्ही? मला नाही समजलं तुम्ही काय म्हणलं. हा, तुमचा माईक ऑन केलाय. काय म्हणलात तुम्ही? अर्चना ताई बोला, काय म्हणलात तुम्ही? मला नाही समजलं.
चला, मला नाही समजलं तुम्ही काय म्हणतात, प्रश्न नाही समजलं मला. हो बरोबर आहे योगिताताई, ऐका. काही वेळेस आता इकडे बघा आता. बरोबर आहे, बरोबर आहे. मी ही काय केलं ही डबल सांगतो मी, हा. बरोबर आहे. असा प्रश्न विचारा. 52 - 20 किती केलं? 32 अधिक 4 बरोबर 36. मी ही गणित डबल सांगतो, हा. 52 - 20 अधिक 4. ठीक आहे. मी काय केलं? 52 - 20 32 केले. मी काय करतो? अगोदर आता बेरीज करू. बेरीज म्हणजे इथं बघा काय आहे इथं. -20 अधिक 4 आहे. बेरीज म्हणजे तुम्हाला 20 अधिक 4 नाही करता येणार, कारण की 20चं चिन्ह काय? मायनस आहे. 20चं चिन्ह मायनस आहे. त्यामुळे इथं काय करावं लागेल बघा. दोन्ही पैकी एक संख्या जर मायनस असेल, 20 वजा आहे, 4 प्लस आहे, तर 20 मधून 4 गेले 16. 20 मधून 4 गेले, किती राहिले? 16. चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. चिन्ह काय करायचं? मोठे संख्ये कोणते? 20 20 मोठे आहेत. आता 52 - 20 52 - 16 किती राहिले? 36. बघा हे चिन्ह बऱ्याच जण वाटलं असेल 20 अधिक 4 24 करायचं. नाही करता येत, कारण की 20चं चिन्ह मायनस आहे. त्यामुळं ह्याची बेरीज नाही होणार. 20 मधून 4 गेले, राहिले 16. 20 ही संख्या मोठी आहे, त्यामुळे 20चं चिन्ह मायनस. आपण ह्याच्यावरले गणित घेऊ बरं. हे सेपरेट मी समजून सांगतो आता लगेच. ठीक आहे. ठीक आहे, मी सांगतो समजून. बऱ्याच जणांना समजलं नसं, कारण की नंतर प्रॉब्लेम येऊ नये, नंतर सगळ्यांना समजावं. बरं झालं हा प्रश्न विचारला. बघा असं गणित आहे. -20 अधिक 4 काय केलं मी? 20 मधून 4 गेले 16. 20चं चिन्ह मायनस. हे आता आपण घेतलंय. आता दुसरं. तर काय होणार? चिन्ह मध्ये प्लस आहे, पण 7चे चिन्ह मायनस आहे ना इथं. त्यामुळं 7 मधून 3 गेले. 7चे चिन्ह मायनस आहे, त्यामुळे 7 मधून वजाबाकी करायची. 7 मधून 3 गेले, राहिले 4. चिन्ह मोठ्या संख्येचं वजाच. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे, 36 बरोबर आहे उत्तर. 36च आलंय दोन्ही वेळेस. दोन्ही वेळेस दोन्ही पद्धतीने करा. 36 आणि 36 आले. हा. नाटक नको करू, एक बघतो मी काहीतरी. 12 वजा 5 वजा 12. समजा इथं आदित्य चिन्ह आहे पुढं. पाय तर फालतू काय नाही. करायचं? अधिक 5 वजा 12. माईक ऑफ करा बरं प्लीज, कुणाचं तरी चालू आहे राव. घरातून पाच गेले. घरातून पाच गेले किती राहतात? घरातून पाच गेले. ए यार प्लीज आवाज बंद करा रे, माईक ऑन बंद करा. तर का 12 वजा 5 7. चिन्ह मोठ्या संख्येचं मायनस द्यायचं. ओके.
इथं काय होईल? +-10 +17. नो. बघा, दोन्हीपैकी एक संख्या मायनस असेल ना, तर वजाबाकी करायची. दोन्हीपैकी एक संख्या मायनस आहे ना, का 10 मायनस आहे आणि 17 प्लस आहे. दोन्हीपैकी एक संख्या मायनस असेल तर वजाबाकी करायची. 17तून 10 गेले, राहिले 7. चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. मोठी संख्या कोणती? 10 आहे का 17 आहे? 17 आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या कोणती आहे? चला करा. बरोबर आहे. बरोबर आहे. -13 +20 म्हणजे +20. 20 मधून 13 गेले, राहिले 7. चिन्ह मोठ्या संख्येचं. 13 मोठे आहेत का 20? 20 मोठे आहेत. -7 भागिले 21. -7 भागिले म्हणजे काय? छेद 21. चला भाग द्या. 7 × 1 = 7. 7 × 21 -1/3. किती आला ह्याचा भागाकार? -1/3. आवाज येत नाही का? सर्वांना आवाज येत नाही का? का सगळ्यांना येतोय? आवाज आणि स्क्रीन व्यवस्थित दिसती का? येतो, ओके. अजून एकाने विद्यार्थ्यांनी टाका, येस येतो, ओके. मी पुढे जातो. थांबा. करा हे. आपल्याला पुढचे गणित घ्यायचे आता. हे थोडं मला लक्षात आलं पॉइंट, हे एका वेळेस चुकू शकतं काही विद्यार्थ्यांचं, त्यामुळे मी अचानक घेत आहे. नाही, आवाज माझा व्यवस्थित येतोय, बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना येतोय आवाज. चला सर, आवाज नाही येत. आवाज नाही येत माझा. हा, आता मुद्दा काय आहे? अजून आपण
-5 × 6 किती येत आहे? -5 × 6 = 30. 5 × 6 = 30 मायनस आहे. इथं लहान मोठेपणा बघायचं नाही गुणाकारामध्ये. गुणाकारामध्ये गुणाकारामध्ये संख्या लहान किंवा मोठी पाहणे चुकीचे आहे. गुणाकारात दोन्ही पैकी एक संख्या ऋण किंवा मायनस असेल तर गुणाकार मायनस लिहायचा आहे. माझी स्क्रीन वगैरे लिहिलेलं व्यवस्थित दिसायलंय का? आवाज पुन्हा एकदा सांगा. काही विद्यार्थी नाही म्हणायला लागलेत. माझा आवाज व्यवस्थित येत आहे का? स्क्रीन व्यवस्थित येत आहे का? बर बर, ठीक आहे. ओके, येस. हे समजलं का आता? गुणाकार करताना संख्या बघा -5 आहे, लहान संख्या 6 पेक्षा, पण तरी सुद्धा गुणाकार किती आलाय? -30. ठीक आहे. आणि दोन्ही मायनस असेल तर राईट. दोन्ही मायनस असेल तर व्हेरी गुड क्वेश्चन. -4 × गुणाकारामध्ये दोन्ही मायनस असेल तर मायनस मायनस प्लस होतंय. 4 × 3 = 12. गुणाकारात गुणाकारात दोन्ही मायनस असेल तर उत्तर प्लस असते. गुणाकारात दोन्ही संख्या मायनस असेल तर उत्तर काय असते? प्लस असते. उत्तर काय असते? प्लस असते. ओके, समजलं का सर्वांना? या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. गुणाकारामधले नियम आहेत. चला, मी एकत्रित काही उदाहरण देतो हा. एकत्रित, कारण ह्याच्यावर वेळ जाऊ दे आपला. ही समजणं महत्वाचं आहे. ही जर समजलं तर काही अडचण नाही मग पुढच्या गणितांना. हम्म, चलो. तुम्हाला एक 10-12 गणित एकदम देतो मी, थोडे जास्त.
चला. -9 + 4 दोन्हीपैकी एक संख्या मायनस आहे, त्यामुळे वजाबाकी करा. 9 मधून 5 गेले, राहिले 4. मोठी संख्या 9 आहे, 9चं चिन्ह मायनस असं. काय 6चं चिन्ह काहीच नाही पुढं. 6च्या पुढं काय आहे का? काहीच नाही. मनानं लिहा प्लस. जेव्हा कोणत्या संख्येच्या समोर इथं काय होईल? 11 मधून 6 गेले, राहिले 5. चिन्ह 11चं, 11 संख्या मोठी आहे. आता दोन्ही मायनस आहेत, दोन्ही मायनस आहेत. गुणाकार आहे का रे हा? गुणाकार आहे का? का मायनस गुणिले मायनस प्लस झालं गुणाकार असल्यामुळं. गुणाकारात दोन्ही मायनस असेल तर उत्तर प्लस होते. पण हा गुणाकार आहे का रे? गुणाकार नाहीये. त्यामुळं मायनस मायनस प्लस करायचं नाही, मायनसच घ्यायचं. 4 आणि 3 7. नंतर दोन्ही मायनस आहे, मायनस ठेवायचं. 5 आणि 6 11. टेन्शन घेऊ नका बरं का, म्हणजे ही हळूहळू सोडू आपण. गुणाकारात स्नेहलताई मायनस मायनस प्लस होतं. कशामध्ये? गुणाकारात. मायनस मायनस प्लस होतंय गुणाकारात. पण हा गुणाकार आहे का? गुणाकार नाहीये. हम्म. हा इकडे बघा. हम्म. हा आता इथं गुणाकार आहे. मायनस मायनस प्लस, 3 5 15. मायनस मायनस मायनसच ठेवायचं. मायनसच ठेवायचं. -11. गुणाकार मध्ये मायनस मायनस प्लस. पण क्रिया प्लस झाली सर आणि चिन्ह मोठं लागेल तर नाही, काय अडचण नाही. दोन्ही मायनस असेल तर गुणाकारात प्लस होत आहे. -5 -6 -11. तर काही इथे एक दिलंय मी. हम्म. -4 -5 मायनस 4 आणि 5 9. 4 आणि 5 9. चिन्ह मायनसच राहील, पण त्याची क्रिया करताना काय करायचं? बेरीज करायची. इथं सुद्धा सेम आहे. -3 -11. मायनस चिन्ह ठेवायचं. 3 आणि 11 14. गुणाकाराचे नियम वेगळे आणि प्लस मायनसचे नियम वेगळे. चला आपण आहे ना मुख्य गणिताकडे वळू आपण. हे थोड्या आधी सोडून द्या. मी अजून काही गणित तयार करतो मी उद्या, आणि त्याच्यावरले गणित घेऊ आपण. काळजी करू नका, सोडून द्या ते विषय. एकच मिनिट हा. एकच मिनिट थांबा.
थोडं डीप जायची गरज नाही, आता आपण बरंच डीप गेलतो डीप. हा, आता पहिल्यांदा भागाकार क्रिया करू. हा, पहिल्यांदा भागाकार क्रिया करू. काय झालं? ब्लर दिसायला लागले, ब्लर. ओके. आज काय ब्लरचा प्रॉब्लेम आहे की किंवा. हा, हे काय करायचंय? पहिल्यांदा भागाकार क्रिया. 40 अधिक 12ला 3 न भाग दिलं, 3 चोक 12, म्हणजे 4 भागाकार आला. 3 चोक 12 गुणिले 6 वजा 7. हम्म. आता त्या गुणाकार क्रिया करा. 40 अधिक 4, 4 × 24 वजा 60. आता मगाशी आपण शिकलो, तुम्हाला दोन्ही प्रकारे करता येईल बरं का. इथं वजाबाकी करायची तर वजाबाकी करू शकता, किंवा 40 अधिक 24 क्रिया करा, त्यातून 60 वजा करा, काही हरकत नाही. चुकतंय का आपण चेक करू आपण. हा, दोन्ही पद्धतीनं सोडून बघू आपण, दोन्ही पद्धतीनं. हा, 40 अधिक 24 64 वजा 60. 64 मधून 60 गेले, राहिले 4. ओके. आता पुढं आपण हीच गणित इथं घेऊ. ठीक आहे, इथं घेतो मी. 40 अधिक 24 वजा 60. आता इथं काय होते बघू आपण. 40 आता मगाशी म्हणल्याप्रमाणे अधिक 24 वजा 60, 60 मधून 24 गेले, 36. चिन्ह कुणाचं द्यायचं? 24 द्यायचं का 60चं? 60 मोठी संख्या आहे, वजा 36. बघा काय केलं मी, पुन्हा एकदा सांगतो. 60 मधून 24 गेले, राहिले 36. 60 संख्या मोठी आहे, मायनस चिन्ह द्यावं लागल.
36 मधून आपल्या 40 मधून 36 गेले, राहिले 4. बघा आपण दोन्ही पद्धतीने सोडवलं. पाहिलं का? काय अडचण? चला आपण पुढचं घेऊ आता. आता इथं कंस आहे बघा. अगोदर कंस सोडवायचा. अगोदर काय करायचं? कंस. 12 त्रिक 36. 12ला 3 न गुणलं. 12 त्रिक 36. 36 अधिक 4 40. हे ज्या शरत असो. भागिले 8 वजा 5. 40ला 8 न भाग दिला. 40ला 8 न भाग दिला किती? 8 45. 5 भाग गेला. वजा 5. 5 मधून 5 गेले, राहिले 0. समजलं का रे? कोणती स्टेप समजली नसेल तर विचारा. कोणती स्टेप समजली नसेल तर विचारा. पुढे जायचं का? चला एक शेवटचं उदाहरण आजचं शेवटचं उदाहरण. राम सर आहेत का? हॅलो सर, मी आहे. हा, बर बर बर. तुम्हाला कोर्स आपल्या करू का? चालेल. तुम्हाला घ्यायचं असलं तर घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. नाही नाही, माझं हे शेवटचं उदाहरण आहे. हो चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं झालं की मला सांगा. हो हो हो. आता इथं एक गुणाकार आहे, इथं एक गुणाकार आहे. अगोदर गुणाकार क्रिया करू. 6 दुनी 12. 6 दुनी 12, चला 1. 6 दुनी 12, 12 आणि 1 13. वजा 5. हे अधिक 60 दुनी 120. आता तुम्हाला वाटलं ही क्रिया करायची, ही अगोदर क्रिया करा. 132 वजा 5 127 अधिक 120. $247. यात काय अवघड आहे का? ओके, समजलं का सर्वांना? चला आता गजानन सर, तुम्हाला मी स्पॉटलाइट करू का? हो करा. नाही, अगोदर ही करावं लागेल ना तुम्हाला, काय को म्हणतात, को होस्ट करावं लागेल. को होस्ट केला अगोदर आणि नंतर लगे नंतर काय को करायचं होस्ट असतं? केलं. नाही, मी करतो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला होस्ट करा. को होस्ट. मेक को होस्ट करतो, को होस्ट केलं. ओके. आता एक चालतं. मिनिट. हो, हो. आता हे मला स्पॉटलाइट करता. स्पॉटलाइट झालं सर्वांना. ओके, चालतं. ओके. ठीक. चालेल, ठीक आहे. ओके. येस. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम 22